आणि आता यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। तर आरोपी दाऊद विरोधात 20 जुलैलाच अटकेचे आदेश देण्यात आले। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। 2019 साली यशस्वीच्या कुटुंबियांनी पोस्कोची तक्रार केलेली होती। सुनावणीला गैरहजर राहत असल्याने अटक वॉरंट तेव्हा जारी करण्यात आलेलं होतं। तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात ही अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर 2019 ला यशस्वीच्या कुटुंबाने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता। सुनावणीला गैरहजर राहत असल्याने अटकेची टांगती तलवार आधीपासूनच होती आणि अटक वॉरंट देखील काढण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, सविस्तर हे नेमकं प्रकरण काय आहे? एकूणच आपल्याला माहिती आहे की 25 जुलै रोजी यशस्वीची संध्याकाळी हत्या झाली होती। मात्र 2019 सालीच जो आरोपी आहे दाऊद शेख, ज्याने यशस्वीची हत्या केली होती, त्याच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यशस्वीच्या कुटुंबियांमार्फत आणि त्याची सुनावणी चालू होती कोर्टामध्ये। मात्र वारंवार जो दाऊद शेख आहे हा सुनावणी दरम्यान गैरहजर राहत होता आणि त्याचमुळे पनवेल न्यायालयाने आरोपी जो आहे दाऊद शेख याच्यावरती NBW अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट काढलं होतं आणि नवी मुंबई पोलिसांना आदेश दिले होते की तात्काळ त्याला लवकरात लवकर अटक करून कोर्टासमोर हजर करा। हा 20 तारखेला वॉरंट जारी केला आहे आणि 25 तारखेला ही यशस्वीची हत्या झालेली आहे। म्हणजे 20 तारखेला जर पोलिसांनी ऍक्शन घेतला असता तर कदाचित जी यशस्वीची हत्या झाली असती ती टाळता येऊ शकली असती, कारण 22 तारखेपासून पोलिसांचंच म्हणणं आहे की जो आरोपी आहे दाऊद शेख हा नवी मुंबई परिसरातच आसपास फिरत होता। त्यामुळे जर पोलिसांनी तात्काळ नॉन बेलेबल वॉरंट जारी करत त्याचा तपास केला असता तर दाऊद शेखला त्याच्या अगोदरच अटक करण्यात आली असती आणि 25 तारखेची घटना टाळता येऊ शकली असती। निश्चितच सिद्धेश, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका खरं तर आता महत्त्वाची आहे। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी।